प्रिय मित्रांनो, येशूच्या नावाने तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक शुभेच्छा. तुम्ही आनंदी आहात का? आजचा दिवस तुमच्यासाठी कसा आहे? तुम्ही सकाळी देवाची स्तुती केली आणि प्रार्थना केली का? तुम्ही आनंदी आहात की घाबरलेले आहात? तुम्हाला कसे वाटत आहे? तुम्ही विचार करत आहात का की आजचा दिवस कसा पार पाडाल? कशाचीही चिंता करू नका. काहीही झाले तरी येशू तुमच्या सोबत आहेत. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. प्रभू आज तुम्हाला एक वचन सांगत आहेत. तुमची बायबल उघडा. एफिसकरांस पत्र 6 अध्याय 10 वचन वाचा. प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. प्रभूने असं सांगितलं आहे, तुम्ही प्रभूमध्ये बलवान व्हायला हवे. आपण त्याच्या सामर्थ्याच्या शक्तीत बलवान व्हायला हवे. तुम्हाला माहिती आहे का प्रभू असं का सांगत आहेत? आपण या जगात राहत नाही का? या जगात एक शत्रू आहे. तो शैतान आहे. त्याच्याकडेही काही शक्ती आहे. ही वाईट करण्याची शक्ती आहे. आपल्याला दडपण्याची, कमकुवत करण्याची, घाबरवण्याची आणि त्रास देण्याची, तसेच आपल्या आशीर्वादांमध्ये अडथळा आणण्याची शक्ती आहे. त्याच्याकडे स्वतःची अशी शक्ती आहे ज्यामुळे तो वाईट काम करतो. दररोज आपल्याला त्याला पराभूत करत राहील पाहिजे. यासाठी आपल्याला एक शक्ती हवी आहे. प्रभू आपल्याला तीच शक्ती देत आहेत. देव आपल्याला आपली शक्ती देतात आणि म्हणतात, तुम्ही यशस्वी व्हाल आणि विजयी राहाल. शैतान कधीही तुमच्यावर विजय मिळवू शकत नाही. मी त्याच्यापेक्षा मोठा आहे. प्रभू आपल्याला आपली शक्ती देत आहे हे दाखवण्यासाठी की त्याची शक्ती सर्वात मोठी आहे. आपल्याला ती स्वीकारली पाहिजे. प्रभूमध्ये मजबूत होण्यासाठी आपण दररोज पवित्र शास्त्रावर मनन आणि प्रार्थना केली पाहिजे. तेव्हा आपण प्रभूमध्ये मजबूत होऊ. जेव्हा आपण त्यामध्ये मजबूत होतो तेव्हा शैतान खरखर कापू लागतो. तो आपल्याला स्वतःचीच शक्ती देत आहे आणि ती म्हणजे पवित्र आत्म्याची शक्ती. जेव्हा देवाचा आत्मा येतो तेव्हा आपण सामर्थ्यवान होतो. ही पाप, शैतान, समस्या आणि प्रलोभनांवर विजय मिळवण्याची शक्ती आहे. आपण हे प्रेरितांची कृत्ये 1:8 मध्ये वाचतो. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल. यासाठी दररोज त्याच्या वचनाद्वारे प्रभूसोबतची आपली संगती मजबूत करा. प्रार्थना करून आणि पवित्र आत्म्याच्या शक्तीने भरून आत्म्यात मजबूत व्हा. तुम्ही कोणत्याही गोष्टीवर विजय मिळवू शकता. प्रभूमध्ये आणि त्याच्या सामर्थ्याच्या शक्तीत मजबूत व्हा. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की सकाळी लवकर उठा, आपली बायबल वाचा आणि प्रार्थना करा. नाश्तान केल्यास शरीर काही वेळाने कमकुवत होतो ना. जसं अन्न शरीरासाठी आहे तसं हे तुमच्या आत्म्याला मजबूत करण्याचं अन्न आहे. जर तुम्ही यावर मनन केलं, प्रार्थना केली आणि मजबूत झालात तर तुम्ही सातत्याने विजय मिळवू शकता. आपण यासाठी प्रार्थना करूया का? प्रभू, तुम्ही म्हटलं आहे, प्रभूमध्ये आणि त्याच्या सामर्थ्याच्या प्रभावात बलवान व्हा. या मुलाला मुलीला मजबूत करा. यांची सगळी कमजोरी दूर करा. आज त्यांना शक्ती द्या आणि त्यांना विजेता बनवा. त्यांना सैतानावर विजय मिळवणारे बनवा. त्यांना असे लोक बनवा जे सैतानाविरुद्ध निर्भयपणे ठामपणे उभे राहतील. त्यांना विजेता बनवा. तुम्ही अजूनही त्यांना शक्ती दिली आहे. त्यांना आपल्या आत्म्याने भरले आहे आणि त्यांना बलवान केले आहे. त्यासाठी धन्यवाद. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.